नमस्कार, माझं नाव आदित्य जितेंद्र बनसोडे. हे आमचं दुकान आहे रुचिरा मसाले. तर रुचिरा मसाले आपण सुरुवात केलेली 1969ला. तेव्हा सुरुवातीला माझे ग्रँडमदर म्हणजे माझी आजी शकुंतला बाबूराव बनसोडे यांनी सुरुवात केली मसाले तयार करायचे, तयार कांदा लसूण चटणी बनवायची. आणि त्यानंतर आपण ग्रोथ घेऊन दुकान स्वतःचे चटणी, स्वतःचे 34 म्हणजे 34 प्रकारचे आपण प्रोडक्ट्स लॉन्च केले. कांदा लसूण चटणी असू दे, मिरची पावडर असू दे, बाकी सगळे मसाले. आणि आपलं रुचिरा चटणी फक्त कोल्हापुरात सीमित नाही राहून महाराष्ट्रभर आणि देशाबाहेर पण, दुबई, टोकियो असू दे, आयर्लंड असू दे, कॅनडा असू दे, सगळीकडे आपण पाठवतो. सगळीकडे आपले कस्टमर्स आहेत. तर आपल्याला रुचिरा मसाल्याचे मी तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवतो. तर मी आपल्याला आपले कोल्हापुरी मसाले जे आहेत ते तुमच्याशी ओळख करून देतो. पहिले येतं आपल्याकडे मसाले. हे आहे रामपत्री, त्यानंतर ही धने, जायपत्री, काळी मिरी, ही लालपरी लवंग येते, हे हिंगखडा, बदाम फूल आणि सिगार दालचिनी येते जी जाड असते ती. त्यानंतर हा नाकेश्वर, मसाले वेलदोडे आणि त्रिफळ. हे सर्व मसाले आपल्या घरीसुद्धा असतात, पण ह्या मसाले वापरूनसुद्धा एकदा चटणी बरोबर होत नाही. म्हणजे एकदा चटणी आपल्या रुचिरासारखी पाहिजे तशी होत नाही. ह्याचं कारण काय? कारण की आमचे जे आजी आहेत त्यांनी वर्षानुवर्ष जे चटणीचं प्रमाण आहे, जे अगोदरपासून कृती व्यवस्थित घरापासून जे मसाले भाजायचे, किती प्रमाणात भाजायचे, किती तिखटपणा असतो आहे कशाचा, हे मसाले सगळं ओळखून हे जनरेशन टू जनरेशन पास करून हे आम्ही आज चटणी बनवू शकतो चांगल्या प्रकारे. आपण कांदा लसूण चटणी जी आपली रुचिराची आहे, तर ती आजीने केलेली चटणी तेव्हापासून ती आत्तापर्यंत आहे तशी क्वालिटी आहे. त्यामध्ये काही बदल केले नाही. त्याच्यामुळंच आपल्याला एवढं कस्टमरचा चांगला रिस्पॉन्स मिळतो. तर आपले रुचिरा मसाल्याचे सर्व मसाले आणि सर्वात प्रथम म्हणजे कांदा लसूण चटणी हे सुरुवात केलेली माझ्या आजींनी. त्यानंतर पुढं जनरेशन पास केलं माझ्या वडिलांकडं नंतर हे माझ्याकडं आलं. तसंच मी हे पण ऑब्झर्व केलं आहे की कस्टमर जे आहेत, जे माझ्या आजोबांच्या टायमापासून आहेत, तेच आमच्याकडं कस्टमर आहेत. ज्यांना माहिती आहे किंवा मसाले कोल्हापूरचे प्रॉपर ऑथेंटिक पाय असेल तर ते रुचिरामध्ये मिळतील. प्लस आणि कांदा लसूण चटणी जर ऑथेंटिक कोल्हापूरचीच टेस्ट पाय तर हे कोल्हापूरमध्ये मिळेल. तर पिढ्यानपिढ्या कस्टमरचे आम्हाला बघायला मिळतात. तर आपल्याला रुचिरा मसाल्याचे जे ऑथेंटिक मसाले आहेत त्याची तुम्हाला ओळख करून देतो. ही आपली आहे कांदा लसूण मसाला चटणी, जे पिढ्यानपिढ्या आपण चटणी आहे तशी मेंटेन करून ठेवलं आहे. ही तुम्ही सर्व भाज्यांसाठी, आमटीसाठी, व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये तुम्ही वापरू शकता. अगदी घरगुती चटणी येते, त्यामुळे क्वालिटी तुम्हाला ऑथेंटिक कोल्हापूर मिळेल. जे आपले कस्टमर आहेत ज्यांना अजून तिखट झणझणीत आवडते, तर हे रुचिरा झणझणीत कोल्हापुरी येत आहे. रुचिराचंच प्रोडक्ट येत आहे. तुम्ही रोजच्या जेवणामध्ये थोडंसं स्पायसीनेस पाय असेल तर तुम्ही हे प्रेफर करू शकता. त्यानंतर आपल्याकडे येतात 3 प्रकारची मिरची पावडर. एक येते लवंगी मिरची पावडर, जे तिखट झणझणीत असते, जे तुम्ही तिखटासाठी वापरू शकता. ही येते बॅडगी मिरची पावडर, रोजच्या जेवणासाठी, घरगुती वापरासाठी, तिखट आणि रंग दोन्ही पण मिळतो ह्याच्यामध्ये. आणि दुसरी येते काश्मीरी मिरची पावडर, जी आहे फक्त रंगासाठी. चांगला लाल कट येतो आहे तुम्हाला. नॉनव्हेजमध्ये तांबड्या रस्स्यासाठी लाल कट असू दे किंवा मिसळमध्ये लाल कट असू दे, हा तुम्ही वापरला तर खूप चांगला लाल कट येईल. तर हा आपला आहे रुचिरा बिर्याणी पुलाव मसाला. तुम्ही बिर्याणी बनवा किंवा पुलाव मसाला बनवा, दोन्ही ठिकाणी वापरता येतो आपल्याला. बाकीच्या बिर्याणी मसाल्यामध्ये फक्त तुम्हाला मसाला मिळेल, पण ह्यांच्यामध्ये वैशिष्ट्य कसं की खडा मसाला आणि एक्स्ट्रा दिला जातो, जेणेकरून बिर्याणीला, पुलावला चांगला खमंग वास येतो. हे तुम्ही व्हेज बिर्याणीमध्ये वापरा किंवा नॉनव्हेज बिर्याणी करताना वापरा, तुम्हाला टेस्ट खूप चांगला वाटेल. त्यानंतर आहे आपल्याकडं रुचिराचा गोडा मसाला. हा प्रॉपर ब्राह्मणी पद्धतीनं बनवला जातो. गोडा मसाला आपण कुठं वापरू शकतो आहे. आपलं कटाची आमटी असू दे, मसाले भात असू दे, सर्व भाज्यांमध्ये तुम्ही हे वापरू शकता. ऑथेंटिक तुम्हाला कोल्हापूरची टेस्ट मिळेल. मग येतो आपला सर्वांचा आवडतीचा कोल्हापुरी मटण मसाला रुचिरातर्फे. हा कोल्हापुरी मटण मसाला आहे, तुम्ही मटणमध्ये वापरू शकता. टेस्टला तुम्हाला चांगलं वाटेल एकदम. तसंच आपल्याकडं कोल्हापुरी चिकन मसाला येतो आहे. प्रॉपर कोल्हापुरी चिकन आणि प्रॉपर कोल्हापुरी मटण कसा असतो तशा पद्धतीने हा मसाला बनवला गेला. त्यानंतर येतो आपल्या रोजच्या घरामध्ये वापरणारा कोल्हापुरी गरम मसाला. हे आपले सगळे मसाले जे आहेत हे आपण टोटली प्रॉपर पहिला रोस्ट करून घरगुती पद्धती म्हणजे डंकावर बारीक करून आपण हा मसाला बनवला जातो. तर आपल्याला जेव्हा कोल्हापुरात येतात तेव्हा सगळ्या हॉटेलमध्ये तुम्हाला चव आत्तापर्यंत एकसारखे वाटले असेल. ह्याचं कारण काय की हे सगळे कोल्हापूर
प्रॉपर कोल्हापूर टेस्ट मेंटेन करण्यासाठी आपल्याकडनं रुचिरामधनं कोल्हापुरी कांदा लसूण चटणी आणि सर्व मसाले घेऊन जातात. तर पुढचा मसाला येतो आहे हा चहा मसाला. रोजच्या महत्त्वाच्या घरात रोजच्या रोज लागणारा चहा, तर त्यासाठी आपण बनवलेला हा चहा मसाला जो टेस्टी आहे. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं की सगळे मसाले वापरून फक्त मसाल्यांपासून हा चहा मसाला बनवला जातो, ज्याच्यामध्ये साखर नसते. आणि तुम्ही हा 2 ठिकाणी वापरू शकता, मसाला चहासाठी आणि थंडीमध्ये काढ्यासाठी. तर आपल्याकडं रोजच्या जेवणामध्ये मसाले फक्त सीमित नसून बाकीच्या व्हरायटीमध्ये पण आपले मसाले आहेत. जसं की आपल्याकडे रुचिरा ताक मसाला येतो आहे. ह्याच्यामध्ये पुदिन्याची पावडर, काळं मीठ हे सर्व असते, जेणेकरून तुम्हाला ताक रुचकर लागेल. त्यानंतर येतो आहे आपला रुचिराचा दूध मसाला. हा दूध मसाला तुम्हाला कोजागिरी पौर्णिमा, त्यानंतर घरात असलेली पूजामध्ये वापरता येतो. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जसं की बदाम, काजू, पिस्ता, केशर, जायपत्री हे सगळे वापरून चविष्ट दूध मसाला बनवला जातो. त्यानंतर सर्वांचं आवडतीचं कोल्हापुरी मिसळ मसाला, ज्यांना झणझणीत कोल्हापूर बघितलं की मिसळ आठवते, ही अशी आपली कोल्हापूरची रुचिरा मिसळ मसाला. त्यानंतर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा आपला कोल्हापुरी भडंग मसाला येतो. हा रुचिरा आपल्या घरी रोज म्हणजे चहासोबत चकली असू दे किंवा संध्याकाळी स्नॅक्ससोबत चकली असू दे, तर ह्यासाठी आपण रुचिराचा चकली मसाला आहे आपला हा, जो तुम्हाला रोजच्या स्नॅक्ससाठी तुम्हाला वापरता येतो. हल्लीच आता दिवाळी झाल्या तर तुम्ही हा चकली मसाला वापरून बघा आत्ता पण, तुम्हाला टेस्ट खूप छान वाटेल. त्यासोबतच आपला रुचिरा चिवडा मसाला येतो आहे, जे तुम्हाला कार्यक्रमासाठी संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी चहासोबत तुम्हाला खूप आवडेल. तर आपल्याला अनेक प्रोडक्ट्सची दाखवतो. हे आपलं रुचिरा अनारस पीठ, जे सर्वात आत्ता दिवाळीमध्ये हिट होतं आणि दिवाळी संपूनसुद्धा गिराईक आपल्याकडे अनारस पीठ आहे का हे आवर्जून विचारते. हे एक प्रकारचं स्वीट डिश आहे, जे हे आपलं तयार इन्स्टंट पीठ आहे. हे तुम्ही फक्त मळून डायरेक्ट तळून घेतला तयार होतात. त्याच्यासोबतच आपल्याकडे आता दिवाळीमध्ये चकली भाजणी, शंकरपाळी पीठ, कडाकणी पीठ हे सर्व अवेलेबल असतं. सध्या मला दाखवण्यासाठी नाही, कारण की सगळेच संपलेत. त्याचा एवढा चांगला रिस्पॉन्स असून माझ्याकडे फक्त आता अनारस पीठ हे राहिलं आहे, बाकी सर्व प्रोडक्ट सोल्ड आउट झाले. त्यासाठी मी आता तुम्हाला दाखवू शकत नाही, पण माझ्याकडे कॅटलॉग आहे, तुम्हाला शेअर करू शकतो. तर आपल्या रुचिरा मसाल्याचे आपल्याला सर्व प्रोडक्ट्स आपल्याला मेन्शन केलेत. कुठले जे काही तुम्हाला मसाले आवडले ते आपण कुरिअरतर्फे घरपोच कुरिअर करू. त्यासाठी आपला हा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9890186330. ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर जरी प्लेस केला तरी आपण तुम्हाला कुरिअरतर्फे पाठवू शकतो. कोल्हापुरात जेव्हा तुम्ही येताय महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला, त्याच रोडला जाताना महानगरपालिका लागेल, त्याच्या बॅकसाईडला रुचिरा मसाल्याचं दुकान आहे. तर आपल्याला रुचिरा मसाले कोल्हापूरचे मसाले दाखवायला मला खूप आवडेल. आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.